मित्रांनो, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करता, तुमचा वॉच टाइम कंप्लीट झाला, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, पण तुमची एक चूक तुमचं चॅनल मोनेटाईज होऊ देणार नाही. मित्रांनो, साधारण एक चूक आहे, ती जर तुम्ही करत असाल तर तुमचं चॅनल कधीही मोनेटाईज होणार नाही. तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत ही वाया जाऊ शकते. तुम्ही व्हिडिओसाठी खूप मेहनत घेता, टायटलसाठी, डिस्क्रिप्शनसाठी, व्हिडिओच्या एसईओ साठी, तुमच्या कंटेंटसाठी आणि नवीन नवीन आयडिया शोधत आहात, पण फक्त एक साधारण चूक आहे, ती जर तुम्ही करत असाल तर तुमचं चॅनल मोनेटाईज कधीही होणार नाही. 15 जुलै पासून युट्यूबचे जी पॉलिसी आहे खूप स्ट्रिक्ट झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही युट्यूबवर तुम्ही जे चॅनल व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्या व्हेरिफिकेशन मध्ये जे तुम्ही तुमचा आयडी प्रूफ दिलेला आहे, त्यावरील डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या जीमेलची डेट ऑफ बर्थ जर त्यामध्ये मिसिंग असेल, काही त्रुटी असेल किंवा थोडेफार बदल झालेला असेल, तुमची डेट ऑफ बर्थ जीमेलवर वेगळी आणि वोटर आयडी वर वेगळी असेल, तर तुमचं मोनेटायझेशन थांबणार आहे. युट्यूबच्या YPP प्रोग्राम मध्ये तुम्ही सामील होऊ शकणार नाहीत, म्हणजे युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये तुम्हाला सामील होता येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहायचंय की आपली डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की चुकीची आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या क्रिएटरना प्रश्न पडलाय की आता मी जे चॅनल बनवलेले आहे, आता ती जीमेल आहे माझी, त्या जीमेलचा पासवर्ड हरवलेला आहे, पासवर्ड माझ्या लक्षात नाहीये, किंवा मी डेट ऑफ बर्थ काय टाकलेली आहे ही मला माहिती नाही. सरास हे नवीन क्रिएटरचे प्रॉब्लेम आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची डेट ऑफ बर्थ चुकलेली जरी असेल तर तुम्ही तिला बरोबर करू शकता. तुम्ही तिला तुमची जी वोटर आयडी वर असो, आधारवरली असो, किंवा तुम्ही जे युट्यूबला तुमची काहीतरी आयडी दिलेली आहे, त्या आयडी वरली डेट ऑफ बर्थ तुम्ही तुमच्या जीमेल मध्ये टाकू शकता. तर मित्रांनो, मी असेच व्हिडिओ आणत असतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये समोर जाण्यापूर्वी या ताईचे चॅनल बघा, या ताईच्या चॅनलला व्हिजिट करा, त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतात तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट करा. मित्रांनो, युट्यूब हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथं आपल्याला स्वतःचं अस्तित्व बनवायचंच नाहीये, तर अस्तित्व आपलं टिकवायचं पण आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला छोट्या चुका टाळावं लागणार आहेत. आता हा काळ पूर्वीसारखा नाहीये. युट्यूब खूप स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, आपल्याला खूप बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मित्रांनो, तुमचा प्रत्येक युट्यूबचा प्रॉब्लेम सोडवायला मी तयार आहे. फक्त मला कमेंट करत जा की युट्यूबवर हा प्रॉब्लेम आहे, की बऱ्याचशा क्रिएटरचा हा प्रॉब्लेम आहे, यावर व्हिडिओ आणा. मी व्हिडिओ आणत जाईल. आणि मित्रांनो, तुमच्याही चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट असणं गरजेची आहे. ज्याची फर्स्ट कमेंट राहील त्याच्या चॅनलचं आपण प्रमोशन करत असतो. मित्रांनो, आपल्या जीमेलचा जे डेट ऑफ बर्थ आहे ती कशी बघायची, आणि जर चुकलेली असेल तर ती कशी करेक्ट करायची, तिला बरोबर कसं करायचं बघूया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. मित्रांनो, जेव्हा मी व्हिडिओ बनत असतो त्यामागे खूप रिसर्च असते, आणि अशी रिसर्च तुम्हाला मराठीमध्ये कोणताही क्रिएटर सांगणार नाही. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमच्या जे प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन देण्याची जिम्मेदारी माझी आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे जीमेल ऍपवर. जीमेल ऍपवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. तर मित्रांनो, इथं उजव्या बाजूला जे आपलं जीमेलचे आयडी दिसत आहे, आपलं जे नावाचं आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं. जे आपलं नावाचं आयकॉन दिसतंय त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या पूर्ण जीमेल दिसतात इथं. तर मित्रांनो, या जीमेल मी हाईड करत आहे, कारण की युट्यूब पॉलिसीचं पालन करत आहे की आपली प्रायव्हेट माहिती व्हिडिओमध्ये दाखवणं हे एक युट्यूबच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे. तर त्यासाठी मी हाईड केलेलं आहे. एकदम शेवटी आलेलं आहे मॅनेज अकाउंट ऑन दिस डिव्हाइस. तर यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येतो. यामध्ये तुमच्या मोबाईल मधल्या जेवढ्या जीमेल आहेत तेवढ्या इथं दाखवतं. तर मित्रांनो, ज्या जीमेलवर आपल्याला डेट ऑफ बर्थ चेंज करायची आहे किंवा डेट ऑफ बर्थ आपली बरोबर आहे का नाही ती पाहायची आहे, त्यासाठी एका जीमेलवर क्लिक करायचं. जीमेलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एकदम वर जीमेल येते आणि त्याखाली गुगल अकाउंट येतं. तर त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन एक इंटरफेस येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा तो इंटरफेस येतो. तिथे आपल्याला एकदम वर दिलेला आहे पर्सनल इन्फो, यावर क्लिक करायचंय. काळजीपूर्वक बघा मित्रांनो, इथं पर्सनल इन्फोवर क्लिक करायचं आहे. पर्सनल इन्फोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची आपली जी पूर्ण माहिती आहे, आपल्या जीमेलला आपण काय काय दिलेलं आहे ते पूर्ण येते. आपण काय काय माहिती दिली ती पूर्ण येत आहे. पण एकदम बघा, 3rd नंबरला इथं डेट ऑफ बर्थ पण येते. या डेट ऑफ बर्थ वर क्लिक करायचं. डेट ऑफ बर्थ वर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येते. अशा प्रकारचा इंटरफेस येतो मित्रांनो. तर मित्रांनो, एकदम वर बघा
डेट ऑफ बर्थ दिलेले या इथे एक आयकॉन दिलेले यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ इथे येते. तर मित्रांनो आपली डेट ऑफ बर्थ आपण इथं एडिट करू शकतो. एडिट केल्यानंतर परत त्याला सेव्ह पण करू शकतो. या इथे सेव्हचं बटन दिलेले यावर क्लिक केल्यानंतर ती सेव्ह पण होईल. मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपली डेट ऑफ बर्थ कशी चेक करायची. इथं पूर्ण बघायचं आपला मंथ बरोबर आहे का, डेज बरोबर आहे का आणि इयर बरोबर आहे का हे पूर्ण चेक करायचं. आपण जे युट्यूब चॅनल साठी व्हेरिफिकेशन केलेले आहे कोणत्याही तुम्ही वोटर आयडी ने करो किंवा आधारने करो त्यावरली डेट ऑफ बर्थ आणि इथे डेट ऑफ बर्थ चेक करायची बरोबर आहे का. त्यानंतर जर बरोबर नसेल तर इथे एडिट करायची आणि इथं सेव्ह वर क्लिक करायचं.